जय श्री कृष्ण. मी कोनिका आणि कोनिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आपल्याला प्रोटीन बार ही रेसिपी शेअर करणार आहे. प्रोटीन बार आणि हे जे आहेत हे डार्क चॉकलेटचा मी याच्यामध्ये यूज केलेला आहे. ही जी लाडू बनवलेली आहेत प्रोटीनची तीच ही आहेत, पण यामध्ये मी डार्क चॉकलेटचा वापर केलेला आहे. आता मी ही रेसिपी कशी केलेली आहे मी आपल्या सर्वांना शेअर करते. पण आधी महत्वाचं, असं काय करता नेहमीप्रमाणे कोनिका काय सांगत असते, ज्यांनी अजूनपर्यंत मला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी मला सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. तरी आवर्जून करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. मी आपल्या कमेंटची आतुरतेने वाट बघत असते. पण घरी करून बघा आणि मगच मला कमेंट करा. अजूनपर्यंत कोनिकाच किचनला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी अगोदर सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. चला तर मग मी आपल्याला प्रोटीन बार ही रेसिपी शेअर करते. अजून एक तर सांगायचंच राहिलं ते असं की यामध्ये मी अजिबात साखरेचा वापर केलेला नाहीये, तुपाचा वापर केलेला नाही, तेल आणि तेलचा तर दूर दूर संबंध नाहीये. यामध्ये मी अजिबात साखर, तूप आणि गूळ वापरलेला नाहीये. आणि हे जे आहे डार्क चॉकलेट तर ह्यामध्ये पण शुगर लेस आहे आणि डार्क चॉकलेट आहे. मी आता आपल्याला ही रेसिपी शेअर करते. अगदी डब्बा भरून मी बनवून ठेवलेले आहेत. हा जो बार जी लोक डाएट करतात, जिमला जातात त्यांच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. बाहेरचं प्रोटीन पावडर खाल्ल्यापेक्षा हा जर प्रोटीन बार खाल्लात एक लाडू रोज, प्रोटीनची गरजच नाहीये. आणि मी पूर्णपणे डाएटचा विचार करूनच ही प्रोटीन बार बनवलेली आहेत. चला तर मग कोनिकाच किचन मध्ये जाऊया आणि प्रोटीन बार ही रेसिपी बघूयात. पण मी सांगितलेलं लक्षात आहे ना, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, मी बऱ्याच दिवसांनी नाही तर मी अगदी 2 ते 3 महिन्यानंतर मी आज पहिल्यांदा ही रेसिपी व्हिडिओ शूट केली आणि आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कारण माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झालेला होता आणि त्यामुळे मी जरा पायाला प्लास्टर होतं माझ्या आणि म्हणून मी काही करू शकले नाही. एकही व्हिडिओ मी बनवली नाही आणि तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली नाही. आज 3 महिन्यानंतर मी रेसिपी बनवतीये आणि आपल्या सर्वांना मी शेअर करतेय. अगदी 3 महिन्यानंतर मी रेसिपी शेअर करतेय आणि ते पण अगदी हेल्दी प्रोटीन बार. कारण मला जरा पायाचा जरा जास्तच त्रास होत होता. माझ्या पायाला प्लास्टर होतं, त्यानंतर प्लास्टर काढलं पण अजूनही काय मला एकदम ओके झालेली नाहीये. थोडं पायावर उभी राहिले का माझा पाय सुजून येतो आणि पेन होतात. असो, पुढे मी ट्रीटमेंट घेतेय अजूनही. पण कोनिकाच किचनची एकही रेसिपी नव्हती 3 महिन्यामध्ये. हा, मध्ये एक जे मी टाकली होती ती जुनी होती आणि मी ती आधीच शूट करून ठेवते आणि मग मी ती तुम्हाला शेअर करत असते. पण आज अगदी 3 महिन्यानंतर मी ही प्रोटीन बार ही रेसिपी शूट करतेय आणि आपल्या सर्वांना शेअर करतेय. चला तर मग कोनिकाच किचन मध्ये जाऊया आणि प्रोटीन बार ही रेसिपी मी आपल्या सर्वांना शेअर करते.
या ठिकाणी व्हिडिओ जरा लांबल्या जाणार आहे, खूप मोठी होणार आहे, तर प्लीज कंटाळा करू नका, कारण की मी सखोल व्हिडिओ तुम्हाला शेअर करते कसं करायचं आहे, किती वेळ भाजायचे, काय करायचं आहे, तर व्हिडिओ लांबल्या जाणार आहे, स्किप करू नका. कसं असतं, कंटाळा करतात की हिचं फार लांबल्या चालली आहे व्हिडिओ, मग त्यामुळे स्किप करतात. पण लांबल्या यासाठी जाते कारण की मी तुम्हाला सखोल रेसिपी सांगते कशी करायची आहे, काय करायची आहे, म्हणून ही व्हिडिओ जरा लांब होणार आहे, साधारणतः 1 तासाची तरी होईलच. प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर म्हणार हिनी फारच लांबवलेली आहे व्हिडिओ, ही फारच बडबड करते वगैरे. तसं नाही आहे, मी तुम्हाला सखोल रेसिपी शेअर करते आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. जय श्री कृष्ण. मी कुणिका आणि कुणिकाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आपल्याला प्रोटीन बार ही रेसिपी शेअर करते. चला तर मग कुणिकाज किचन मध्ये जाऊया आणि प्रोटीन बार ही रेसिपी आपण बघूयात. अरे, महत्वाचं तर राहीलच. नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती काय म्हणणार आहे, ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकाज किचनला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी कुणिकाज किचनला सबस्क्राईब करावं, आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. घरी आवर्जून करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. मी आपल्या कमेंटची आतुरतेने वाट बघत असते. चला तर मग मी आज आपल्याला प्रोटीन बार ही रेसिपी शेअर करते. त्यानंतर हे जे आहेत हे डार्क चॉकलेट याच्यामध्ये मी वापरून प्रोटीन बार हे पण मी बनवलेले आहेत. तर आता मी ही रेसिपी कशी बनवलेली आहे तर मी तुम्हाला शेअर करते. आणि यामध्ये मी अजिबात साखरेचा वापर केलेला नाहीये, त्यानंतर मी तुपाचा वापर केलेला नाहीये, तेलाचा तर संबंधच येत नाही. यामध्ये तेल नाही, तूप नाही, साखर नाही, अगदी हेल्दी असे आहेत प्रोटीन बार. जी लोक जिमला नित्यनेमाने जातात, डाएट करतात, आणि जिमच्या लोकांसाठी तर हे खूपच एक चांगला उपाय आहे. प्रोटीन बार मी आपल्याला ही रेसिपी शेअर करते. कुणिकाज किचन मध्ये जाऊया. आणि मी जे सांगितलंय लक्षात आहे ना? ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकाज किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्या लोकांनी कुणिकाज किचनला सबस्क्राईब करावं, आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. घरी आवर्जून करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. मी अजिबात तुमचा वेळ घेणार नाही. चला आता आपण जाऊया कुणिकाज किचन मध्ये आणि प्रोटीन बार ही रेसिपी मी आपल्याला शेअर करते. जय श्री कृष्ण. मी कुणिका आणि कुणिकाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आपल्याला प्रोटीन बार ही रेसिपी शेअर करणार आहे. प्रोटीन बार आणि हे जे आहेत हे डार्क चॉकलेटचा मी याच्यामध्ये यूज केलेला आहे. ही जी लाडू बनवलेली आहेत प्रोटीनची तीच ही आहेत, पण यामध्ये मी डार्क चॉकलेटचा वापर केलेला आहे. आता मी ही रेसिपी कशी केलेली आहे मी आपल्या सर्वांना शेअर करते. पण आधी महत्वाचं, असं काय करता, नेहमीप्रमाणे कुणिका काय सांगत असते, ज्यांनी अजूनपर्यंत मला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी मला सबस्क्राईब करावं, आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या.
आणि हो, घरी आवर्जून करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. मी आपल्या कमेंटच्या आतुरतेने वाट बघत असते. पण घरी करून बघा आणि मगच मला कमेंट करा. अजूनपर्यंत कोणी कुणिकास किचनला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी अगोदर सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. चला तर मग मी आपल्याला प्रोटीन बार ही रेसिपी शेअर करते. अरे हो, अजून एक तर सांगायचंच राहिलं ते असं की यामध्ये मी अजिबात साखरेचा वापर केलेला नाहीये, तुपाचा वापर केलेला नाही, तेल आणि तेलचा तर दूर दूर संबंध नाहीये. यामध्ये मी अजिबात साखर, तूप आणि गुळ वापरलेला नाहीये. आणि हे जे आहे डार्क चॉकलेट, ते ह्यामध्ये पण शुगरलेस आहे आणि डार्क चॉकलेट आहे. मी आता आपल्याला ही रेसिपी शेअर करते. अगदी डब्बा भरून मी बनवून ठेवलेले आहेत. हा जो आहे हा प्रोटीन बार जी लोक डाएट करतात, जिमला जातात त्यांच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. बाहेरचं प्रोटीन पावडर खाल्ल्यापेक्षा हा जर प्रोटीन बार खाल्लात एक लाडू रोज, प्रोटीनची गरजच नाहीये. आणि मी पूर्णपणे डाएटचा विचार करूनच ही प्रोटीन बार बनवलेली आहेत. चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया आणि प्रोटीन बार ही रेसिपी बघूयात. पण मी सांगितलेलं लक्षात आहे ना? अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, मी बऱ्याच दिवसांनी नाही तर मी अगदी 2 ते 3 महिन्यानंतर मी आज पहिल्यांदा ही रेसिपी व्हिडिओ शूट केली आणि आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कारण माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झालेला होता आणि त्यामुळे मी जरा पायाला प्लास्टर होतं माझ्या आणि म्हणून मी काही करू शकले नाही. एकही व्हिडिओ मी बनवली नाही आणि तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली नाही. आज 3 महिन्यानंतर मी रेसिपी बनवतीये आणि आपल्या सर्वांना मी शेअर करतेय. अगदी 3 महिन्यानंतर मी रेसिपी शेअर करतेय आणि ते पण अगदी हेल्दी प्रोटीन बार. कारण मला जरा पायाचा जरा जास्तच त्रास होत होता. माझ्या पायाला प्लास्टर होतं, त्यानंतर प्लास्टर काढलं पण अजूनही काय मला एकदम ओके झालेली नाहीये. थोडं पायावर उभी राहिले का माझा पाय सुजून येतो आणि पेन होतात. असो, पुढे मी ट्रीटमेंट घेतीये अजूनही. पण कुणिकास किचनची एकही रेसिपी नव्हती 3 महिन्यामध्ये. हा, मध्ये एक जी मी टाकली होती ती जुनी होती आणि मी ती आधीच शूट करून ठेवते आणि मग मी ती तुम्हाला शेअर करत असते. पण आज अगदी 3 महिन्यानंतर मी ही प्रोटीन बार ही रेसिपी शूट करतेय आणि आपल्या सर्वांना शेअर करतेय. चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया आणि प्रोटीन बार ही रेसिपी मी आपल्या सर्वांना शेअर करते. या ठिकाणी मी प्रोटीन बार करणार आहे आणि त्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे मी ते आपल्या सर्वांना सांगत आहे. इथे मी काळी खजूर आहे, ही साधारणतः मी 1 किलोला 200 ग्रॅम कमी आहे, म्हणजे मी ही 800 ग्रॅम घेतलेली आहे काळी खजूर. त्यानंतर मी अक्रोड घेतलेले 100 ग्रॅम. त्यानंतर मी 200 ग्रॅम टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहे. त्यानंतर 200 ग्रॅम मी इथे आळशी घेतलेली आहे. 200 ग्रॅम मी इथे डांगराच्या बिया घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि 200 ग्रॅम मी इथे बदाम घेतलेले आहेत.
200 ग्राम म्हटलं तर साधारणतः मोठा जो बाउल आहे तो आरामात तो भरून जातो 200 ग्राम मध्ये. त्यानंतर मी आता ह्या ट्रे मध्ये काय घेतलंय, या ट्रे मध्ये मी तुम्हाला सांगते. इथे काळा मनुका घेतलाय 100 ग्रॅम. त्यानंतर 100 ग्रॅम हा डिंक घेतलेला आहे. हा डिंक हा ऑप्शन आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. पण मी इथे हा डिंक यूज करणार आहे. इथे ते काजू घेतलेले आहेत मी, तेही 200 ग्रॅम आहे. आणि हा ज्या पिस्ता आहे, हा पिस्ता मी 100 ग्रॅम घेतलेला आहे. आणि हे जे तीळ आहे हे मी मुखवासासाठी आधी रोस्ट केले होते हळद लावून, त्यामुळे याचा थोडा पिवळासा रंग आलेला आहे. हे तीळ घेतलेले आहेत 100 ग्रॅम. त्यानंतर इथे मी मखाना घेतलाय. मखाना हा मी 200 ग्रॅम घेतलेला आहे. आणि जरा हा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. याच्या खाली जे असं काळं असतं ना, मखाना घेताना हा जरा स्वच्छ करायचा. याच्या खाली जे काळा बेस असतो तो काढून घ्यायचा, नाहीतर तो काय होतो, ज्यावेळेला आपण हे फ्राय करतो आणि मग दळतो त्यानंतर तो जरा कडक असा दाताखाली लागतो. त्यामुळे याच्या खालचा जो काळा काळा बेस असतो तो काढून घ्यायचा. त्यानंतर हे गाईचं तूप आहे. हे तूप मी ऑप्शन म्हणजे हे गाईचं तूप आहे. हे गाईचं तूप मी इथे अगदी अर्ध्या चमचाला कमी असा मी याचा वापर करणार आहे. मी जास्त तूपही वापरणार नाही इथे. त्यामध्ये मी मखाना आहे, हा मखाना मी थोडा थोडा करून भाजून घेणार आहे. एकदमच सर्व भाजायचा नाहीये. मी 2 वेळेस करून हा भाजून घेणार आहे मखाना. याच्यामध्ये अजिबात मी तूप टाकलेला नाहीये, तुम्ही बघू शकता. मी फक्त भाजून घेणार आहे, अजिबात तुपाचा वापर केलेला नाहीये. मी हा तुपाचा जो वापर आहे तो फक्त मी काळा खजूर आहेत त्या काळ्या खजुरासाठी अर्धा चमचा मी याचा वापर करणार आहे. आता हे छान मी रोस्ट करून घेणार आहे. जी डाएट करतात, जिमला जातात त्यांच्यासाठी नाही चालत, ते फार स्ट्रिक्ट. जसं माझा मुलगा आहे त्याला अजिबात चालत नाही. आणि खास करून ही जी मी लाडू आहेत ना प्रोटीन बारची, ही मी माझ्या मुलासाठीच करते. या अगोदर मी एक व्हिडिओ पण टाकलेली आहे प्रोटीन बारची, पण त्या मी वड्या केलेल्या आणि ते मी मिक्सर मधनं नव्हत्या केल्या, तशाच केलेल्या होत्या. पण मी हे जरा मिक्सर मधनं थोडं बारीक करणार आहे आणि त्याचे मी लाडू करणार आहे. आणि याच्यामध्ये अजिबात साखर किंवा गुळाचा पण मी वापर करणार नाहीये. आता ही मी भाजून झाली आहे, मी काढून घेते. पुन्हा इथे जे मी हाफ ठेवले होते मखाने ते यामध्ये टाकते आणि ते पण मी भाजून घेणार आहे. मी दुसऱ्यांदा मखाने घेतली होती ती पण मी इथे छान भाजून घेते. मखाने खाण्याचे पण फायदे आहेत. मखाण्याच्या वड्या पण बनतात. थोडं सत्तूचं पीठ टाकायचं त्याच्यामध्ये. एखादा एक राहून जातो, हे बघा असे हे काढून टाकायचं, नाहीतर ते व्यवस्थित लागत नाही, कडक असतं ते. एखादा जरी राहिला आणि दाताखाली आला
मखाणे भाजून झालेले, मी गॅस कमी करते. आणि हे पण मी आता काढून घेणार आहे. मखाणे भाजून झालेत. त्यानंतर मी आता ह्या डांगराच्या बिया आहेत, ह्या मी याच्यामध्ये टाकणार आहे. गॅसची फ्लेम आहे ती जरा मीडियम ठेवली आहे मी, म्हणजे हाय आणि मीडियम असं करूनच त्या भाजायच्या आहेत. मी तर म्हणते ह्या ज्या सगळ्या सीड्स आहेत ना, आपण स्त्रियांनी सुद्धा याची एक छोटी बरणी करायची, त्यामध्ये सगळं ज्या बिया आहेत त्या छान भाजून त्या भरून ठेवायच्या. अगदी रोज न चुकता एक एक चमचा त्या खायच्या, त्याने आरोग्य चांगलं राहतं. आणि आपण बायका काय करतो, आपल्याकडे दुर्लक्ष करतो आपण. हा छान अशा मी भाजून घेणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी कशातही तुपाचा वापर केलेला नाही. बघू शकता इथे बिया भाजायला लागलेल्या आहेत, तडतडायला लागल्यात त्या. अशा तडतडायला लागल्यात म्हणजे आपल्या बिया भाजल्या गेलेल्या आहेत. गॅसची जी फ्लेम आहे मी मीडियम केलेली आता. तडतडायला लागल्यात त्या, म्हणजे आपल्या ह्या डांगराच्या बिया भाजून झालेल्या आहेत. त्या मी आता काढून घेणार आहे. डांगराच्या बिया आहेत ह्या भाजल्या, त्या मी यामध्ये काढतेय. इथे सूर्यफुलाच्या बिया घेतल्यात मी, त्या पण भाजून घेणार आहे. ह्या जर आपण छान भाजल्यात ना तर ते बरेच दिवस लाडू राहतात. पहिली गोष्ट तर ते राहण्यासाठी उरायला हवेत, ते उरणार नाहीत, लगेच संपून जातील. पण त्या छान व्यवस्थित भाजून घ्यायच्या. सूर्यफुलाच्या बिया मी इथे भाजून घेतल्याय, बघू शकता. मीडियम आणि स्लो असं गॅसची फ्लेम करायची आणि त्यावर हे एकदम व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजायचं. आता मी हे काढून घेते. या ठिकाणी मी बदाम घेतलेले आहेत आणि हे बदाम मी भाजून घेणार आहे. तुम्ही
बघू शकताय मी इथे सुद्धा तूप टाकलेलं नाहीये. मंद गॅसवरती मी बदाम भाजून घेतलेले, जास्त भाजायचे नाहीये. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता मी हे काढून घेणार आहे. मी सर्व एकाच भांड्यामध्ये काढणार आहे, कारण आपल्याला ते मिक्सरच्या जारमधनं पल्स मोडवर बारीक करायचंय. त्यामुळे मी इथे काढते एकाच ह्याच्यामध्ये. या ठिकाणी मी आळशी घेतली आहे, आळशी यामध्ये मी टाकली आहे आणि ती पण मी आता भाजून घेणार आहे. आळशी पटकन भाजल्या जाते, तिला जास्त भाजायचं नाही. काय होईल नाही तर ते कळसर लागतील लाडू. त्यामुळे काळजीपूर्वक सर्व काही भाजायचं आहे. आळशी झालेली आहे भाजून. आता हे मी काढून घेणार आहे. मी हे वेगळ्या भांड्यात काढणार आहे, कारण मला तिला जरा छान बारीक करायचं आहे. त्याच्यामुळे मी आळशी ही सेपरेट काढलेली आहे. त्यानंतर मी इथे टरबूजाच्या बिया घेतल्या, त्या मी याच्यामध्ये टाकते. टरबूजाच्या बिया मी आळशी वेगळी यासाठी मी दळणार आहे बारीक. कारण काय असतं, काही जे आहे जसं बदाम झाले, बदाम पण बारीकच दळायचे होते मला, पण ते पल्स मोडवर मी दळणार आहे, म्हणून मी ते त्या याच्यामध्ये एकाच भांड्यामध्ये सगळे टाकलेत. पण हे मी जरा बारीक दळणार असल्यामुळे मी आळशी वेगळ्या ह्याच्यात टाकलेली आहे. आता इथे मी टरबूजाच्या बिया भाजून घेते. इथे मेहनत फक्त भाजायला आहे, बाकी नाही. लाडू हे पटकन होऊन जातात. एक भाजायला मेहनत आहे आणि दुसरं म्हणजे लाडू वळवायला. आता ते डिपेंड आहे, तुम्हाला मोठे हवेत छोटे हवेत साईज नुसार. टरबूजाच्या बिया तडकायला लागलेल्या आहेत बघा इथे, म्हणजे ह्या भाजल्या गेल्या आहेत. आवाज पण येतोय त्याचा. ह्या भाजल्या गेलेल्या आहेत. आता ह्या पण मी काढून घेणार आहे. छान खरपूस भाजल्या ना टेस्ट पण चांगली लागते. यामध्ये सत्तूचं पीठ पण टाकू शकतो, पण मी इथे ते टाकणार नाहीये. आता मी खरबुजाच्या बिया भाजल्यात, ह्या काढून घेते. यामध्ये मी काढलेले आहेत बघा. त्यानंतर मी यामध्ये अक्रोड टाकते, तो पण मी फ्राय करून घेणार आहे. यामध्ये मी अक्रोड टाकलाय आणि ते सुद्धा मी आता हे थोडं भाजून घेणार आहे. इथे अक्रोड भाजून घेतलेला आहे, आता तो पण मी काढून घेणार आहे.
इथे काजू आहे, काजूला भाजायची आवश्यकता नाही, पण मी सर्वच भाजून घेणार आहे म्हणल्यानंतर मग मी इथे अगदी हलकेसे काजू भाजून घेणार आहे. कुठेही तुपाचा वापर केलेला नाही. काजू इथे भाजून घेतलेत, जास्त नाही, अगदी थोडेच बघा. आता मी हे काढून घेते. मला कॅमेरा पण चेक करावा लागतोय. त्यामध्ये मी काढलेत काजू भाजलेले. इथे मी डिंक भाजून घेणार आहे. डिंक पण मी तसाच भाजणार आहे, अजिबात तुपाचा वापर करणार नाहीये. हे ऑप्शन आहे, तुम्हाला स्किप करायचं तर करू शकता. हा जो डिंक आहे, हा डिंक सुद्धा मी सेपरेट वेगळाच काढणार आहे आणि तो वेगळाच दळणार आहे मिक्सर मधनं. काय होतं, मला याची जरा जास्त बारीक पावडर पाहिजे, त्याच्यामुळे मी हा सेपरेट दळणार आणि भाजून तो सेपरेट पण ठेवणार आहे. डिंक सुद्धा भाजायला लागलेला आहे. म्हणजे बिना तेलाचा, बिना तुपाचा वापर करून सगळं भाजू शकतो आपण. अगदी कंपल्सरी टाकायलाच पाहिजे असं काही नाहीये. तरी माझा मुलगा अधूनमधून येऊन टोकवतोय, मी तूप वापरतेय का, त्यात तूप टाकतेय का. बारीक नजर आहे त्याची, चेक करतोय तो. त्याला ऑन कॅमेरा आहे चालू, तरी त्याला कळत नाहीये. मी त्याच्याशी खोटं काय बोलणार आहे. अजिबात तूप कुठेच वापरलेलं नाही अजूनपर्यंत नाही. छान असा बघा डिंक भाजल्या चाललाय, फुलून आलाय. या लाडूंना फक्त आहे ना भाजायला मेहनत आहे आणि त्यानंतर वळवायला. एकटे असते का वेळ लागेल, जोडीला कोणी असेल तर पटकन होईल. तो तर मला म्हटला होता डिंक पण टाकू नको, पण मी त्याला म्हणले मी टाकणार आहे. हे सर्व घाट जो घातलाय मी तो त्याच्यासाठीच घातलेला आहे. आता हे डिंक झालाय भाजून, तो मी काढून घेणार आणि तो मी सेपरेट वेगळाच ठेवणार आहे. मी डिंक वेगळा काढलेला आहे कारण मला याची जरा बारीक पावडर करायची आहे. थोडस मी जरा साईडनी करते कारण ते काळ खाली आहे, त्याने काय होतं आणखीन कडू नको लागायला. आता या ठिकाणी मी इथे पिस्ता टाकले. पिस्ता सुद्धा मी भाजून घेते. याला जास्त भाजायचं नाही, रोस्ट केलेले पिस्ता मी आणलेले ते 100 ग्रॅम आहेत. हे भाजल्या गेलेत, मी काढून घेते पिस्ता.
पिस्ता मी यामध्येच टाकणार आहे. जे मला सेपरेट दळायचं आहे ते मी बाजूला काढलंय. आणि हो सॉरी बर का, मी मध्ये विसरलीये. मी ह्या टरबूजाच्या बिया आहेत ह्या मी बाउल साईडला ठेवला गेला, तो राहून गेला. ते पण मी इथे 200 ग्रॅम घेतलेले टरबूजाच्या बिया. त्या होत्या खरबूज आणि टरबूजाच्या, पण टरबूजाच्या त्याच्यामध्ये कमी होत्या, खरबूजाच्या जास्त होत्या. ह्या आहे टरबूजाच्या बिया. ह्या सुद्धा मी इथे भाजून घेतेय. माझ्याकडनं ना असंच काहीतरी होतं, विसरला जातं. सगळे बाउल मी एकत्र ठेवले, तो बाउल साईडला राहून गेला आणि आता माझं लक्ष गेलं. बरं लवकर लक्ष गेलं, नाहीतर लाडू झाले असते माझे. आता त्या टरबूजाच्या बिया पण मी इथे भाजून घेते. बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवते. ह्या ज्या आहे ह्या खरबूजाच्या होत्या, एखाद दोन त्यामध्ये थोड्याशा होत्या टरबूजाच्या. ह्या खरबूजाच्या आहे आणि ह्या टरबूजाच्या आहे. काही ना काही मी विसरतेच. त्या पण 200 ग्रॅम घेतलेल्या आपण ह्या टरबूजाची आणि खरबूजाची. बघू शकता साईज. ते पण तडकायला लागलेत चांगले, म्हणजे भाजल्या चाललेत ते. बरं माझे सगळे लाडू नाही झालेत बनवून आणि मग नंतर मला तो बाउल दिसला नाही. असं होतं ते. आता ह्या पण छान खरपूस भाजल्या चालल्यात. ते काय झालंय माझ्याकडनं, टरबूज आणि खरबूजाच्या साईज मध्ये फरक आहे, ते माझं लक्ष गेलं नाही. छान भाजल्या गेल्या. आता ह्या मी काढून घेणार आहे. आता मी हे काढून घेणार आहे. आता ह्या टरबूजाच्या साईज बघा आणि ह्या आहे खरबूजाच्या. जसे मी तुम्हाला म्हणाले की मी हे ते भाजलेले आहेत, पण अगदी इथे थोडस नावाला एक मी त्याला गरम करते. भाजलेले आहेत ते. आता हे पण मी काढून घेणार आहे. ह्या काढून घेते मी. आता मी या ठिकाणी अर्धा चमचाला पण कमी आहे एवढं हे तूप टाकणार आहे. आणि ते पण मी खजूर भाजायचे आहेत त्याच्यामध्ये म्हणून. आता ही खजूर आहे ती मी यामध्ये टाकणार आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच आहे. इथे मी कुठेच तुपाचा वापर केलेला नाहीये. इथे मी ज्या खजूर आहे तुपामध्ये छान अशा मी भाजून घेते. बाकी मला इग्नोर करा हा माझा अवतार.
बाकी मला इग्नोर करायचं. हं. आता ह्या ज्या खजूर आहे ह्या तुपामध्ये छान अशा झालेल्या आहेत. ह्या भाजायचं कारण असं आहे की त्या आणखीन थोड्या सॉफ्ट होतील, म्हणजे वेगळी काही त्याला आणखीन मेहनत करावी नाही लागणार. ऑलरेडी गरमीनी खूपच मेहनत केली मी इथे गॅस जवळ, आणखीन मेहनत नाही करायची मला. आयुषला फक्त लाडू हवाय, मेहनत नकोय. झालंय. आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करते. आता हे जे सर्व मटेरियल आहे हे मी भाजलेलं आहे ते छान असं गार होऊ देते. त्यानंतर मी हे मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहे. बारीक म्हणजे पल्स मोडवर करायचंय, जास्त त्याची पावडर करायची नाहीये. ज्याची मला पावडर हवी आहे, जसे हे आळशी झाले त्याला मी इकडे साईडला ठेवलेलं होतं भाजून, हे जरा मी जास्त बारीक करणार आहे. आणि डिंक मी इथे बारीक करणार आहे. आणि ह्या ज्या मनुका आहेत ह्या मनुका मी तशाच टाकणार आहे, त्या काय मी इथे भाजल्या वगैरे नाहीये. सर्व इथे मी भाजलेलं आहे, फक्त एवढ्या मनुका भाजलेल्या नाहीत मी. डिंक सुद्धा भाजलाय. आता मी हे गार होऊ देते, त्यानंतर मी मिक्सरच्या जारमधनं बारीक करणार आहे. इथे मी खजूर पण तुपामध्ये हे करून घेतलेलं आहे फ्राय. मखाने भाजलेले आहेत, मखाने गार झाले. आता मी सर्वात अगोदर मखाने हे दळायला घेणार आहे. इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये मी आता मखाने घेणार आहे दळायला. मखाण्याची मी बारीक पावडर पण करणार नाहीये, पल्स मोडवरतीच मी ते फिरवणार आहे. आता हे मी दळून घेणार आहे. मखाणे मी बारीक केलेत ते मी याच्यामध्ये काढते. बघू शकता जास्त मी बारीक नाही केले, एखादा दोन असा पण आहे. इथे सर्व मखाना मी दळून घेतला. आता हे मी साईडला ठेवते. इथे मी मखाना दळलाय त्या जार मध्ये हा जो डिंक आहे हा दळून घेणार आहे. आता हा मी बारीक करणार आहे. हा जो डिंक दळलेला आहे मी तो मी मखाण्यावर टाकणार आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी ज्या आपण सर्व बिया भाजलेल्या आहेत त्या थोड्या थोड्या करून मी बारीक करणार आहे, जास्त बारीक करणार नाहीये. वाटून घेणार आहे मी आता हे. इथे मी ह्या ज्या बिया टाकल्या होत्या आता मी बारीक केलेल्या आहे, जास्त वाटलेल्या नाहीयेत. बघू शकता पल्स मोड वरती मी ह्या पद्धतीने बारीक केलेला आहे. आता ह्या सुद्धा आपण याच्यातच टाकणार आहे. मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करते. बघू शकता इथे बारीक केलेला नाहीये जास्त. ह्या ज्या सर्व बिया आहेत त्या मी बारीक करून घेणार आहे.
आता मी सेपरेट ही अळशी ठेवली होती भाजलेली, ती मी बारीक करणार आहे. ही मी सेपरेट यासाठी ठेवली कारण मला या पद्धतीने अशी बारीक हवी होती. बघू शकता. आता हे सर्व मी यामध्ये टाकणार आहे आणि आता मला भांडही मोठं घ्यावं लागणार कारण यामध्ये मला अजून खजूर आहे त्या टाकायच्या आहेत आणि ते छान एकत्र मिक्स करायचंय आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर याचे मी लाडू वळवणार आहे. आता मला हे भांड पण दुसरं घ्यावं लागेल. आता हे मी सर्व याच्यामध्ये टाकलेले आहे. यासाठी मी अशी ती सगळ्यात शेवटी दळली आणि सेपरेट भाजून ठेवलेली. आज हा माझा दुसरा दिवस आहे. मी सर्व ते भाजलं होतं आणि मिक्सर मध्ये बारीक केलेलं होतं. हे बघा. बदमाश आयुष आहे ना, आणि हा आज माझा मुद्दाम इथे दुसरा मला दिवस त्रास आहे. देतोय तो मी आज कारण हे नसताना. लाडू त्याला माहितीये मी वळायला रेकॉर्ड घेणार करते, आहे. शूट करते व्हिडिओ आयुष आणि तो गप्प मुद्दाम मला बैस. बोलतोय आणि त्याला म्हटलं समोर ये तर मी समोर रेकॉर्ड यायला करते तयार त्याच्यामध्ये नाही. आवाज येतोय फार तुझा. मस्तीच्या मूड मध्ये आलेला होता आणि तसेही तो मला येता जाता कॅमेरा फार पुढे त्रास ये देतो. चल. मला तर कळत नाही मी त्याची आयुष इकडे मम्मी ये. आहे का त्याची लहान अशी बहीण आहे तर का काय आज आहे. माझा हा दुसरा मला दिवस लहान आहे. मुलीसारखं मैत्रिणीसारखं कीप ट्रीट क्वाइट करतो तो आयुष. मला. तो फार बदमाश आहे तो आयुष. येता जाता माझं नाव घेत राहतो आता कारण मी नसताना. यामध्ये मला त्रास हे देतो, काढून घेणार आहे. चेष्टा मस्करी करतो माझी. मम्मी म्हणून वाटतच नाही. कुणी का कधी म्हणेल कधी मम्मी म्हणेल आणि येता जाता माझं नाव घेत राहतो. आता इथेही बघा किती त्याचा मस्तीचा मूड आयुष आलेला आहे, कॅमेरामध्ये बघितलं सर्व का. आवाज जातो. असा तो नेहमी करतो, नेहमी. आणि मी त्याला नेहमी सांगते अरे मला एक एडिटिंगला फार सेकंड जो त्रास होतो बडबड बरं का. करतोय मग ना मी आपण आहे त्या त्याला पण बघूया. परिस्थितीत मी व्हिडिओ शेअर करेल हा. मग बघा कसा मला इथे त्रास देतोय तो. दाखव प्रोटीन बार. बदमाश आहे खूप. मला कळत नाही मी त्याची मम्मी आहे का मैत्रीण वगैरे. एखाद्या मैत्रिणीला जसं ट्रीट करता ना मुद्दाम तसं तो आवाज मला करतो करतो. तो. आगाऊ आहे आयुष. तर मी हे प्रचंड त्रास एका दिला त्यांनी मला भांड्यामध्ये इथे. काढलेलं आहे आणि त्यानंतर मी खजूर यात मिक्स करणार आहे. यामध्ये मी सर्व काढून घेते. मी याच्यामध्ये याच्यासाठी काढते की मला सोपं जाणार आहे. आज काही हेल्प तुझी. आता यामध्ये मी खजूर टाकते. नाही नाही मी तुझी बॉडी पण दाखवणार आहे. जिम मध्ये जातो ना. मी हे 2 वेळेस करून करणार आहे. यामध्ये मी मनुका पण टाकते. इथे आपण तुपाचा वापर केलेला नाहीये त्यामुळे लाडू बांधायला जरा जड जाणार आहेत. आता हे मी छान मिक्स करते. खारीक ज्या वेळेला आपण तुपामध्ये केली त्याच्यात पण अगदी अर्ध्या चमचालाही कमी तूप टाकलेलं होतं. आता हे मी छान मिक्स करणार आणि मग त्याची मी लाडू वळवायला घेणार आहे. जर इथे मी तुपाचा वापर केला असता तर लाडू पटकन झाले असते. इथे साखरेचा पण वापर नाही, गुळाचा पण वापर नाहीये, त्यामुळे इथे जरा मेहनत लागणार आहे. आता मी हे सर्व मिक्स करते. इथे माझा दुसरा दिवस यासाठी झाला कारण की मला ऑर्डर्स पण असतात त्यामुळे तिथे वेळ जातो. टिफिन्स असतात माझे आणि ब्रेकफास्ट पण असतो त्यामुळे मला तिथे जरा वेळ गेला. म्हणून मला हा दुसरा दिवस उगवलाय लाडू बांधायला. भाजण्यामध्ये तर पूर्ण 1 दिवस गेला माझा कारण ऑर्डर्स पण होत्या, नॉनव्हेजची पण ऑर्डर होती.
आणि इथे जर मी साखर, गूळ किंवा तुपाचा वापर केला असता तर मला हे असं जड झालं नसतं, इझी झालं असतं. पण कसं आहे, इथे तुपाचा वापर करायचा नाहीये, गुळाचा पण नाही. विदाउट ऑइल, विदाउट साखर आणि गूळ असं त्याला हे प्रोटीन बार हवे होते. आणि ही जी पावडर आहे ना, ही आपण प्रोटीन पावडर म्हणून पण अशी खाऊ शकतो. याच्यामध्ये साखर नाही किंवा खजूर पण नाहीये, अशी साधी सुद्धा खाऊ शकतो. तुम्हाला जर जड झालेच असं हे बांधायला असं वाटत असतील की लाडू आता खूपच त्रास होतोय बांधायला वगैरे, तर तुम्ही यामध्ये थोडं तुपाचा किंवा गुळाचा, साखरेचा वापर करू शकता. पण मी इथे ते शक्यतो टाळलेलं आहे. इथे मला गुळ वापरायचा नव्हता, साखर नाही, तूप पण नाही. हे बघा, थोडी मेहनत आहे पण होतं. त्याच्यामुळे मला हा दुसरा दिवस उगवलाय माझा लाडू बांधायला. मला दुसरा दिवस लाडू बांधायला यासाठी झाला आहे. मी तुम्हाला म्हणाले की मला ऑर्डर्स होत्या, नॉनव्हेजच्या पण ऑर्डर होत्या. त्यानंतर माझं नाश्त्याचं पण असतं पार्सल. त्यानंतर मला टिफिन्स पण असतात आणि घरातलं पण सर्व करायचं. आणि त्याच्यात आयुष मला त्रास देतोय. त्या आयुषमुळे माझा जरा जास्त वेळ गेला. व्हिडिओ शूट करताना मुद्दाम यायचा, आवाज करायचा, काही ना काही त्रास द्यायचा तो मला. त्याच्याने मला तोही वेळ लांबत गेला. आणि खरं तर मला ऑर्डर्समुळे जास्तच वेळ झाला. दुसऱ्या दिवशी मी काही लाडू वळवून घेतलेले. आता हा माझा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी मी जे अर्धं उरलेलं होतं ते पुन्हा मी घेतलं आणि ते पुन्हा मी खारीक वगैरे टाकून ते छान मळतीये, एकजीव करतीये, जेणेकरून लाडू छान सॉफ्ट बांधल्या जातील पटकन. कारण इथे आपण तेल, तूप किंवा गूळ, साखर याचा कुठलाही वापर केलेला नाही. तो तर असा दोन कावळ्यासारखा येऊन बघत होता की मी तूप टाकते का, मी गूळ टाकते का, कारण हे सर्व लाडू मी त्यालाच बनवणार होते ना. त्याच्यामुळे त्याची बारीक नजर होती. तो साईडलाच उभा होता माझ्या तिथे. पण मी याच्यामध्ये त्याचा काही वापर केला नाही. त्यामुळे मला इथे खूप जास्त मेहनत लागलेली आहे. आणि तसेही कुठलेही काम मेहनत केल्याशिवाय तर काय होणारच नाही. ठीक आहे, इथे जरा जास्तच परिश्रम करावे लागलेत मला. आणि मग मी इथे तिसऱ्या दिवशी लाडू व्यवस्थित सर्व बांधून घेतलेले आहेत. दुसऱ्या दिवशी अर्धे लाडू बनवलेत मी. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी मी परत पुन्हा ही लाडू वळवायला घेतलेली आहेत. आणि इथे ना खूप मेहनत होती. एक तर माझा संपूर्ण दिवस भाजण्यामध्ये गेलेला, दुसरा दिवस दळून परत पुन्हा काही लाडू बनवले होते आणि तिसऱ्या दिवशी मला काही करून फिनिश करायचं होतं. कारण मला ऑर्डर्स येतात मध्ये आणि माझे टिफिन्स असतात, नाश्त्याचं असतं, त्याच्यामध्ये मला वेळ मिळत नाही. आणि मला अगदी दडपण असं आलं होतं की माझे हे लाडू एकदम पटकन कधी होतील. कारण मग ते बाहेरचं प्रोटीन आणल्यापेक्षा, कारण हा काय करतो माझा मुलगा, बाहेरचं प्रोटीन आणतो पावडर, आणि मग ते जरा मला पटत नाही. तर त्याला मी म्हणाली होती की नको आणू. मागच्या वेळेला पण मी असंच त्याला प्रोटीन बार बनवून दिलेले होते. यावेळेला प्रोटीनचे लाडू बनवून दिले, प्रोटीन बारचे. आणि मग मी त्याला सांगितलं की तू प्रोटीन पावडर वगैरे घेऊ नकोस म्हणून, की रोज सकाळ संध्याकाळ एक एक दोन दोन लाडू जरी खाल्लास तरी खूप आहे. आणि त्याला दमच निघत नव्हता. तो मला रोज म्हणायचा, तू हे लाडू कधी करणार आहे, तुला वेळच मिळत नाही. असंच नाही, कारण तो बघायचा माझ्या मागे जी धावपळ होती, माझ्या ऑर्डर्स होत्या, टिफिन्स होते, नाश्त्याचं होतं, आणि मग ते पुन्हा ते पातेल्यामध्ये सर्व मिश्रण असलेलं बघायचं आणि मला म्हणायचा, मम्मी कधी करणार आहे, मी पावडर अशीच खाऊन घेऊ का, तू कधी करणार आहेस, याला मुहूर्त लागणार आहे का. मुद्दाम माझं नाव घ्यायचा तो.
मग मी त्याला म्हटलं थांब आज मी पूर्ण फिनिशच करते. बरं, मग मी हे फिनिश करायला घेतले. सर्व लाडू छान वळून घेतलेत. इथे जर मी थोडा गुळाचा किंवा तुपाचा वापर केला असता ते इझी पडले असते, पण मग त्याला नको आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी बनवायचे म्हटल्याने त्याच्या मनाप्रमाणे करावं लागले. मला त्रास झाला, मला जास्त मेहनत पडली, पण लाडू बघितल्यानंतर आहाहा, जे त्याच्या चेहऱ्यावरचं सुख होतं ना ते बघून मला प्रचंड मनाला समाधान झालेलं आहे. कारण एक आई आपल्या मुलासाठी एवढे तरी परिश्रम घेते आणि ज्या वेळेला मुलाच्या चेहऱ्यावर जे सुख बघायला मिळतं ना त्याला मोल नाही आहे. मग माझी थकान, माझी मेहनत, मला झालेले कष्ट मला काहीच वाटले नाही इथे. त्याला मी म्हणायची पण की आयुष थोडेसे लाडू वळवायला ये. नाही, मला काम आहे, तू मुद्दाम टाळते असं मला म्हणायचा तो. पण नाही, त्यांनी 1-2 लाडू पण मला बांधायला मदत केलेली आहे. त्याला म्हटलं मी तुला कॅमेरापुढे घेते. नाही नाही म्हणायचा तो आणि मग सोडून द्यायचं काम. पण मला येता जाता मात्र त्यांनी मला फार त्रास दिलेला आहे. मला कळत नाही मी त्याची मम्मी आहे का त्याची मैत्रीण आहे. एखाद्या मैत्रिणीसारखं मला ट्रीट करतो, लहान मुलींसारखं. इथे मी सर्व प्रकारचे असे लाडू वळवून घेतलेले आहेत. मेहनत पडली पण झालेत, बघू शकता. खूप परिश्रम, खूप मेहनतीनंतर माझी ही लाडू वळवल्या गेलेली आहेत बघा. आणि भरपूर झाली ती, खूप झाली. अगदी म्हणजे बाहेरचं प्रोटीन पावडर 7-8 हजाराचं जर आणलं त्यापेक्षा आपण एकदम हेल्दी, पौष्टिक, स्वच्छ आणि छान फ्रेश असं घरी मी त्याला प्रोटीन बार बनवून दिलेले आहेत. आणि त्याला नको आहे ना, मग त्याच पद्धतीने मी बनवलेले, ना तूप वापरलं ना गूळ वापरलं. बरं, आणि आता इथे काय झालं, आयुष साहेबांची आणखीन एक फरमाईश की मला डार्क चॉकलेटचे लाडू वळवून दे. मग मी काय केलं, जी लाडू वळवली होती थोडंसं मी वेगळे केले आणि छोटे छोटे त्याचे लाडू वळवलेत. आणि इथे डार्क चॉकलेट घेतलेले आहे. ते डार्क चॉकलेटमध्ये मी आता हे बनवणार आहे. मी इथे एक कढाई घेतलेली आहे. त्या कढाईमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी चांगलं गरम होऊ देणार आहे, चांगली उकळी येऊ देणार आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये काचेचा बाऊल ठेवणार आहे आणि मग जे डार्क चॉकलेट आहे ते यामध्ये टाकणार आहे आणि मग ते मेल्ट करणार आहे. तर आता इथे मी कढाईमध्ये पाणी टाकते आहे. काय तर आता आयुषची फरमाईश आहे म्हटल्यानंतर करावीच लागेल ना, कारण की हे सर्व रेसिपी, ही सर्व काही एवढा घाट जो घातला आहे तो आयुषसाठी घातलेलाच होता ना, प्रोटीन बारसाठी. मग त्याला डार्क चॉकलेटमध्ये हवं होतं, मग मी तेही इथे वापरते. आता मी इथे काचेचा बाऊल ठेवलेला आहे पाण्यामध्ये आणि आता त्यामध्ये मी डार्क चॉकलेट टाकलेलं आहे आणि हे पण शुगरलेस आहे. ते आता मी इथे छान मेल्ट करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओ पण मोठी होती आहे, जास्त म्हणजे 1 तासाच्या वर ही व्हिडिओ होणार आहे, कारण की आता प्रोसिजरच तेवढी आहे या रेसिपीची. तर करून करून किती कट करणार आहे. तरी पण मी यामध्ये सखोल व्यवस्थित बोलत नाही आहे की या सीड्सचा काय फायदा आहे, आपल्या शरीराला काय उपयोग आहे वगैरे. ते मी काही इथे माहिती देत नाही आहे. कारण मला हे एकतर 3-4 दिवस गेले. आज अर्धा व्हिडिओ, नंतर हा म्हणजे 4 ते 5 दिवस मला ह्या प्रोसिजरला लागून गेलेले आहेत. आता ही डार्क चॉकलेट जे बनवते मी हे 4थ्या दिवशी बनवते आहे. इथे पाणी उकळलेलं आहे बघा आणि आता ह्यामध्ये मी डार्क चॉकलेट मेल्ट करायला टाकलेलं आहे. ते मेल्ट होतं आहे आणि इथे काळजी अशी घ्यावी लागते की गरम पाण्यातनं बाऊल बाहेर काढायचाच नाही. जर बाहेर काढलं ते बाहेरच्या टेम्परेचरनी तो परत पुन्हा थिंक होऊन जातो. म्हणून मग आपल्याला ते बाऊल त्या पाण्यामध्येच ठेवावं लागतो आहे की जेणेकरून तो मेल्ट आहे तर मेल्टच राहायला पाहिजे. कारण की आपल्याला त्या जे चॉकलेटची आपण हे केलेली आहे, मेल्ट केलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला लाडू छान डीप करायचे आहेत, त्याला कोटिंग करायचं आहे डार्क चॉकलेटचं. म्हणून मग आपल्याला ते त्या टेम्परेचरमध्येच हवं आहे की जे लाडूला त्याचं लागलं गेलं पाहिजे.
मी आता या ठिकाणी सरळ जो काचेचा बाऊल होता तो डायरेक्ट कढईमध्ये गरम पाण्यामध्ये ठेवलेला आहे, कारण मला जरा पटकन मेल्ट व्हायला हवं होतं, कारण की बाहेरच्या टेम्परेचरनी परत पुन्हा ते थिंकनेस होतं आहे. म्हणून मी आता डायरेक्ट काय केलं आहे, काचेचा बाऊल हा पाण्यामध्येच ठेवलेला, गरम पाण्यामध्ये. आणि ज्या वेळेला मी लाडू बांधणार आहे त्यावेळेला पण हा गरम पाण्यातच राहणार. ते टेम्परेचर त्याचं सेम हवं आहे मला, म्हणून मेल्ट नको व्हायला, म्हणजे थिंकनेस नको व्हायला. जो मेल्ट आहे तो मेल्टच हवा आहे मला, डार्क चॉकलेट. एकतर इथे आधी तो मेल्ट झालेला होता, पण मध्येच लाईट गेली आणि मग ते परत पुन्हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना अंधार पडत होता, दिसत नव्हतं. त्यामुळे मला परत व्हिडिओ स्टॉप करावी लागली. मेल्ट झालेलं जे चॉकलेट होतं ते पुन्हा थिंक होऊन गेलं. अशामध्येही जरा मला वेळ झाला. काय करणार, माझ्याबरोबर असंच काहीतरी होत राहतं. इथे डार्क चॉकलेट जे आहे ते पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि आता मी जी इथे बारीक लाडू केलेली आहेत ती आता मी यामध्ये डीप करणार आहे. इथे अगदी छोटी छोटी लाडू मी वळवलेली आहेत, बघू शकता तुम्ही, कारण त्याचा फार आग्रह होता की मला हेच लाडू जे आहेत मला तो डार्क चॉकलेटमध्ये त्याला कोटिंग करून दे. तर मी त्याला ते करून दिलेत. म्हणून मग मी त्याच्यासाठी त्याचं मनाला समाधान व्हावं म्हणून मी हे एक साईडला छोटे छोटे लाडू केलेले आहेत. आता इथे बघू शकता तुम्ही, मी डायरेक्ट गरम पाण्यामध्ये चॉकलेट मेल्ट केलेलं आहे आणि आता मी तसंच ते गॅस बंद करून ती कढई खाली घेणार आहे. कढईच्या बाहेर मी बाऊल काढणारच नाही आहे. फायनली आता इथे डार्क चॉकलेट जे आहे पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि त्या चॉकलेटमध्ये काहीतरी एक असं तुपासारखं म्हणा किंवा एक त्याला असं ऑइली असं काहीतरी होतं. आणि जेव्हा ते मेल्ट झालं त्यानंतर ते वरती आलं तर आयुष येऊन लगेच मला म्हणतो, तू ह्याच्यामध्ये तूप टाकलंस का? मी खाणार नाही. त्याला म्हटलं, अजिबात त्याच्यामध्ये मी तुपाचा वापर केलेला नाही मूर्खा, तू येऊन जाऊन बघत होतास ना, तुला दिसत होतं ना की ह्याच्यामध्ये मी काहीच वापरलेलं नाही. ते ऑलरेडी डार्क चॉकलेट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी असेल की जेणेकरून ते असं तुपासारखं ऑइली त्याचं असं वर येत होतं. तर मी यात काही टाकलेलं नाही. त्याला खूप पटवून दिलं, त्यानंतर ते त्याला पटल्या गेलं आणि मग कुठे फायनली तो ॲग्री झाला की ठीक आहे मी खाणार, तू तूप नाही टाकलं तर. फार त्याचे नाटकं आहे, खूप नाटकं आहेत त्याचे. तर इथे बघू शकता पूर्णपणे मेल्ट झालं आहे आणि आता मी याच्यामध्ये एक एक लाडू घेणार आहे, ते छान असे डीप करणार आहे, त्याला पूर्णपणे चॉकलेटचं कोटिंग करणार आहे आणि मग ते अशीच उचलून आल्हाद एका साईडला प्लेटमध्ये ठेवणार आहे आणि मग त्यानंतर मी डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि ते छान असे त्याला चॉकलेटची जी कोटिंग आहे ती लागल्या गेल्यानंतर ती इथे लाडू तयार होतील मग आपले. कारण हे जर मेल्ट झालं, बाहेर ठेवले तर मेल्ट होतात ना ते, त्याच्यामुळे मग मला ते डीप फ्रीजमध्ये ठेवावेच लागलेत. इथे मी सर्व असे एक एक लाडू याच्यामध्ये डीप करते, त्याला छान चॉकलेटची कोटिंग करून घेते आणि मग हे सर्व लाडू मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकता काचेचा बाऊल हा मी गरम पाण्याच्या बाहेर अजिबात काढला नाही. तो थोडा जरी त्याला हे झालं का ते चॉकलेट आहे ते लगेच हे होऊन जायचं, मेल्ट नाही राहत तिथे. आणि जो मी त्याला हात लावते ते सुद्धा असं गरम आहे चॉकलेट. पण काही असो, खूप मेहनत घेतली इथे मी आणि मेहनत घेतल्यानंतर ही जी रेसिपी बनली ना, अप्रतिम बनली. मी तुम्हाला खरंच सांगते, त्याला आवडीने त्यांनी इतक्या आवडीने खाल्लेत ना लाडू, प्रोटीन बारची की विचारू नका. म्हणजे माझे 2 महिन्याचे प्रोटीनचे पावडरचे डब्बे हे वाचलेत माझे. अन्यथा मला बाहेरून त्याला म्हणजे त्यांनी आणलेच असते जर मी हे त्याला बनवून दिलं नसतं तर. आणि त्याच्या नजरेसमोर सर्व झालेलं आहे त्यामुळे तो ही बिनधास्त खाणारच म्हणजे तो नाही असं नाही. कारण की त्यांनी हे बनवताना त्यांनी 2 ते 3 लाडू सहज खाल्लेत, सहज.
एकदम हेल्दी आणि खूप पौष्टिक असे झालेले आहेत. आता याच्यावर मी सखोल जर माहिती दिली तर आणखीन सोपं पडलं असतं, पण आता ठीक आहे, समजून घ्या. आता मला ऑलरेडी मी एक रेसिपी बनवायला इथे बराच 4 ते 5 दिवस गेले. आता इथे बघू शकता तुम्ही, मी जे डार्क चॉकलेटमध्ये एक लाडू टाकला होता तो एकदम म्हणजे काळजीपूर्वक सर्वच बनवले, पण याला जरा मी हलगर्जीपणा केला तर तो एकदम तुटून गेला. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, मी त्याला सर्वात शेवटी मी त्याला व्यवस्थित करणार आहे. हे एवढ्यावरच नाही, हे जेव्हा लाडू मी यातनं डीप करून बाहेर ठेवली त्याच्यानंतर मी ती परत हातावर अल्लात त्याची कोटिंग आहे ती व्यवस्थित केलेली आहे. आणि मग ते मी फायनली पूर्ण झाल्यानंतर मी डीप फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणि त्याला जेव्हा खायचं असेल त्यावेळेला तो फ्रीजमधनं काढायचा, कारण की ही लाडू बाहेर राहणार नाही. ही आपल्याला डब्यामध्ये भरून फ्रीजमध्येच ठेवावी लागणार आहे, कारण की जे टेम्परेचर आहे त्याचं त्या पद्धतीने, नाही तर ती मेल्ट होतात. त्याला हवं त्यावेळेला तो घेईल आणि खाणार. आता हेच जर आपण बाहेरनं घेतलं असतं तर इथे खूप महाग पडलं असतं आणि ते कशा पद्धतीने केलं असतं, काय मटेरियल वापरलं असतं, काही माहिती नसतं आपल्याला, आणि आपण पैसे मोजून ते देतो आणि घरी घेऊन येतो, बरोबर. त्यापेक्षा आपण आपल्या हाताने जायचं, सामान व्यवस्थित आणायचं आणि छान असं त्याला आपल्या समोर नजरेसमोर एकदम छान हेल्दी मस्त फूड बनवायचं आणि मुलांना द्यायचं. आता हा माझा मुलगा जो आहे तो अतिशय जिमच्या बाबतीत, स्वतःच्या हेल्थच्या बाबतीत अजिबात एक्सक्यूज होत नाही. त्याला ज्वारीची भाकरच लागणार, बॉईल भाज्याच खाणार, ऑइली खात नाही, मसाल्याचं खात नाही. त्याला कितीही आग्रह करा, अगदी म्हणजे लग्नात, घरचं लग्न होतं तरी पण त्यांनी घरातनं ज्वारीची भाकर आणि बॉईल केलेली भाजी डब्यामध्ये घेऊन सर्वांच्या सोबत बसून जेवलेला. म्हणजे विचार करा तो काय आहे. आणि खरोखर सिरियसली माझ्या मुलीच्या लग्नामध्ये, म्हणजे त्याच्याच बहिणीच्या लग्नामध्ये सर्व त्याला हसत होते. त्यांनी घरून, म्हणजे मी ज्या वेळेला हॉलवर जाणार त्यावेळेला मला त्याच्यासाठी ज्वारीच्या भाकरी टाकाव्या लागल्यात, बॉईल केलेली भाजी घ्यावी लागली आणि तो तिथे खात होता. म्हणजे त्याला ते सगळे बोलत होते, अरे बहिणीच्या लग्नात तरी निदान खा. नाही, त्याच्या जेव्हा पायाची सर्जरी झाली त्यानंतर त्याचं जे वेट झालं होतं 110 kg झालेलं होतं. आणि त्यांनी फक्त कोरोनाच्या पिरियड्समध्ये त्यांनी ते वेट कमी केलं आणि एकदम फिट झाला आहे, छान स्ट्रॉंग झाला आहे. आणि त्यांनी त्याची पर्सनॅलिटी, बॉडी पण छान केली त्यांनी. म्हणजे त्यांनी त्याच्या पूर्णपणे त्याचं कंट्रोल केलं त्यांनी खाण्याला, याला त्याला. कारण की सर्जरीनंतर तो पूर्ण 2 वर्ष झोपून होता, त्याच्यामुळे त्याचं वेट पण वाढलं होतं. त्यांनी फार मेहनत घेतली होती आणि मला नाही वाटत की मी त्याच्या या मेहनतीवर पाणी फिरवावं, म्हणून मी त्याचे डाएट त्याला बरोबर तसे करून देत असते. आणि हा सर्व घाट जो केला आहे, आज एवढी मोठी जी लांब व्हिडिओ बनली ती फक्त त्याच्यामुळे, त्याच्या एक हेल्दी फूड बनवण्यामध्येच हे सर्व झालं. आणि तसंच इतर पण जे जिमला वगैरे जातात त्यांच्यासाठी पण हे अतिशय उपयुक्त आहे. ही तुम्ही पूर्ण रेसिपी बघा, व्हिडिओ बघा आणि तुम्ही अशी प्रोटीन बार घरच्या घरी बनवून तुम्ही तुमच्या मुलाला, भावाला किंवा आपल्या मिस्टरांना तुम्ही हे द्यावं. मी तर म्हणते आपण लेडीजनी सुद्धा हे खायला काही हरकत नाही आहे. इथे बघू शकता, मी जेव्हा डार्क चॉकलेटमधनं ते मी डीप केल्यानंतर बाहेर ठेवले आणि मग असं एकदम हाताने हळूहळू त्याला मी एकदम व्यवस्थित ती कोटिंग लावून घेतलेली आहे. फक्त डीप करूनच ठेवलेले नाही आहेत. आणि तो लगेच म्हणतो कसा, मला तुझ्या हाताला एवढं ऑइल दिसतंय, म्हणजे तू तूप टाकलेलंच आहे. त्याला म्हटलं नाही, तू काहीतरी बघ, याला शोध कर. म्हटलं की डार्क चॉकलेट आहे, ते मेल्ट केल्यानंतर त्याच्यावर असं ऑइली काय आलं आहे ते बघ जरा तू. त्यांनी जेव्हा ते सर्च केलं, बघितलं, तेव्हा ते त्याला कळालं की मी यामध्ये तूप वगैरे टाकलेलं नाही आहे. कारण इथे खरोखर असं एकदम ऑइली असं डार्क चॉकलेट जेव्हा मेल्ट केलं तेव्हा त्याचा एक वरती थर आलेला होता. अशा पद्धतीने इथे डार्क चॉकलेटची लाडू प्रोटीन बार तयार झाली आहे आणि साधी प्रोटीन बार पण तयार झालेली आहेत.
डार्क चॉकलेट जी आहेत लाडू मी बनवले ते मी फ्रीजमध्ये ठेवले आणि इथे जी दुसरी मी प्रोटीन बार लाडू बनवलेली आहेत ती मी आता एक छान पॅक डब्यामध्ये भरणार आहे. इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसायला आहेत आणि टेस्टला पण छान झालेली आहेत. बाहेरचं प्रोटीन पावडर खाल्ल्यापेक्षा घरचं बनवलेलं कधीही चांगलं आहे आणि तिथे आपण 8 ते 10 हजाराच्या आतच मिळतं. 8 ते 10 हजार आपण जेमतेम मोजतोच प्रोटीनसाठी प्रोटीन पावडरसाठी. त्यापेक्षा आपण घरी जर बनवलं तर ते छान राहतं. बाहेरचं विकत आणायची काही गरज पडत नाही. आता मी हे इथे सगळे भरते, स्टोअर करून ठेवू शकतो आपण. याला आरामात 3 ते 4 महिने राहतात. पण मी म्हणते 3 ते 4 महिने उरणारच नाही आहेत, ते संपून जाणार आहेत. संपले का आपण पुन्हा बनवायचे. आता मी इथे सर्व लाडू याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत आणि आपले प्रोटीन बार लाडू ही तयार झालेले आहेत. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कुणिकाच किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ही रेसिपी नक्की आवर्जून घरी करून बघा. आणि जी लोक डाएट करतात, जिमला जातात, त्यांच्यासाठी प्रोटीन पावडर विकत आणल्यापेक्षा ही लाडू बनवा. आता जर मी इथे प्रत्येक सीडची माहिती जर दिली, काय फायदे आहेत, काय होतं त्यांनी खाल्ल्याने, तर मला तर वाटतं ही आणखीन लांबल्या गेली असती. त्यामुळे आता मी इथे एवढी माहिती देणार नाही. हवं तर आपल्याला ती गुगलला मिळू शकते. कुठलं सीड्स खाल्ल्याने काय मिळतं, काय नाही, काय फायदे होतात. पण मी एवढंच सांगू शकते तुम्हाला की कुठलीही गोष्ट अति प्रमाणात घेतली तर ती आपल्याला घातक असते. त्यामुळे ती एक प्रमाणामध्ये सर्व काही करावं जेणेकरून आपल्याला आरोग्याला लाभलं जातं. आता मी ही जी डार्क चॉकलेटची प्रोटीन बार लाडू आहेत छोटी छोटी, ती मी बाहेर काढली फ्रीजमधनं आणि मी आता या डब्यामध्ये स्टोअर करणार आहे आणि पुन्हा हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्याला हवं त्यावेळेला तो घेणार आणि खाणार. त्यामुळे काय होतं, ते चॉकलेट मेल्ट होणार नाही. पण जाम खुश झाला आहे तो दोन्ही पण लाडू बघून त्यांनी प्रोटीन बारची. तो खुश झाला आहे अगदी. म्हणजे आता माझं बाहेरचं प्रोटीन पावडरचा खर्च कमी झाला आहे म्हटलं तरी चालेल. आणि आता तो मला ही संपली का लगेच दुसरी बनवायला सांगणार आहे. मी अगोदर यूट्यूबला व्हिडिओ टाकलेली आहे प्रोटीन बारची, पण ती मी वड्या बनवल्या आणि त्यामध्ये मी प्रॉपर तुपाचा वापर केलेला. पण ह्याच्यामध्ये मी तूप, साखर, गूळ किंवा तेल याचा कुठलाही वापर केलेला नाही आहे. इथे मी चॉकलेटचे जे प्रोटीन बार लाडू आहे ते पण छान तयार झालेले आहे आणि प्रोटीन बार लाडू पण तयार झालेले आहे. बघितलं, खूप परिश्रम आहे, खूप मेहनत आहे आणि ही व्हिडिओ म्हणून लांबलेली आहे. कट करून करून तरी किती कट करणार आहे, पदार्थ किती आहेत त्याच्यामध्ये आणि त्याची प्रोसिजर पण किती आहे. त्यामुळे ही व्हिडिओ लांबल्या गेलेली आहे. तुम्हाला कंटाळवाणा वाटत असेल की मी फार व्हिडिओ लांबवलेली आहे कोणीकानी, पण तसं नाही आहे. म्हणजे मला आता ही पण ऑर्डर मिळेल आणि मी ती देणार, काही हरकत नाही आहे. मला आता ऑर्डर मिळू शकतात प्रोटीन बारच्या लाडूंच्या पण. मिळालं तर मी त्या पण स्वीकारेल. काय होणार, फार फार तर माझी मेहनत आणखीन वाढेल. कारण माझे नाश्ता आहे, टिफिन आहे, त्यानंतर परत पुन्हा ऑर्डर्स असतात, नॉनव्हेजच्या पण ऑर्डर्स असतात आणि आता परत पुन्हा ही पण ऑर्डर जर मिळाली तर मग तर विचारूच नका. मी करायला मागे हटणार नाही, मी करणार आहे. जर मला आता, आणि मी सांगते तुम्हाला नक्कीच मला ऑर्डर मिळणार. पण बाकी सगळं बाजूला राहू द्या. हे सर्व जेव्हा म्हणतात ना, आईला जेव्हा मूल म्हणतं की मला हे हवं आहे आणि ज्या वेळेला आई आपल्या मुलाला ते देते आणि त्या मुलाच्या जे चेहऱ्यावर जे आनंद असतो, जो तृप्त असते, ती जर बघण्यामध्ये फारच एक आनंद आहे आणि त्याचा मोल नाही आहे. सेम तसंच झालं. आयुषच्या आवडीचं मी सर्व काही बनवलं, त्याला हवं तसं त्याच्या पद्धतीनेच. तो प्रोटीन बार लाडू खाऊन अगदी खुश झाला आहे आणि छान, मलाही माझ्या मेहनतीचं फळ मिळाले. बाकी काहीही असो, भले मला तिथे 8 दिवस का लागेना,
खरंच याला खूप मेहनत आहे. बघायला सोपं वाटते, पण ज्यावेळेला आपण करतो ना, बिना तुपाचं, बिना गुळाचं, बिना साखरेचं कुठलंही त्याच्यामध्ये वापर न करता लाडू ज्या वेळेला वळतो ना आपण, हा 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 हा, काय सांगू तुम्हाला. मी हातांची तर दमछाक होते. हात जरा जास्तच त्या लाडूंना हे करावं लागतं, हात दुखून जातात. आपल्या सर्वांना कुणिकास किचन मधली ही रेसिपी प्रोटीन बार आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अजूनपर्यंत कोणी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगोदर कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या.